एखादं काम करायचं राहून गेलं ना, तर मग ते राहूनच जातं आणि माझ्यासोबत सुद्धा तसं झालेलं होतं. म्हणजे बरेच दिवसांपासून मला कपाट जे आहे, तर ते आवरायला घ्यायचं होतं. जे काही मी ऑनलाईन ऑर्गनायझर वगैरे मागवलेले होते, तर ते सुद्धा आलेले होते. पण एकदा असं राहून गेलं ना काम, की ते करायचं राहूनच जातं आणि मग नंतरनं माझ्या लक्षात आलं, की बऱ्याच दिवसापासून आपल्याला हे आवरून घ्यायचं आहे, पण लक्षात काही राहत नव्हतं. मग जीविकाला सुद्धा स्कूलला सुट्टी होती, तर मग म्हटलं चला आज आपण आवरून घेऊयात. तर पहिल्यांदा सगळे कपडे जे आहेत ना, तर ते वेगवेगळे करून घेतले. त्यानंतर सगळ्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि व्यवस्थित ते असे कपाटामध्ये घड्या घालून ठेवण्यासाठी हे मी ऑर्गनायझर मागवलेले होते. तर त्याचमध्ये कपडे जे आहेत तर ते मी ठेवले. त्यानंतर काठपदर साड्यांसाठी सुद्धा मी असे पॅकेट जे आहेत तर ते ऑनलाईन मी मागवलेले होते. तर त्यामध्ये मग साड्या वगैरे ज्या आहेत तर त्यासुद्धा व्यवस्थित ठेवल्या आणि त्यानंतर बघा सगळे कपडे जे आहेत तर ते मी व्यवस्थित कबर्डमध्ये असे सेट केले. म्हणजे जे डेली वेअरचे असतात ते सुद्धा वेगळे ठेवले. त्यानंतर साड्या वगैरे ज्या आहेत त्या सुद्धा व्यवस्थित सेट केल्या. तर चला भेटूयात नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.